इथं आतडी आणल्यात 50 रुपयाची. अक्कण सांगाव मध्ये नाव असलेली पार्ट्यान्स डब्यात काय पन्नार आहे. आता मादी गावला पाटल्याने एक मोठं खेकडं धरलेलं आहे इथं. परत नर आहे. नराने का आतमध्ये काय ठरवली काय ते आज ओला मसाला टाकलेला आहे. हे काय अरे हे काय नांग्या आणि पेन सुंदर असा रस्सा. कसं कसं भाऊ इथं आतडी आणल्यात 50 रुपयाची. खेकडी पण पकडण्याचा प्लॅन आहे इथे. आणि आता इथं आमचे एकदम खास कोण रे आजच्या कार्यक्रमाचे मुकादम भाऊदादा बड्डे आहे बुधवारी 18 तारखेला. त्यानिमित्तानं आज किती काढतात बघूया. तार कुठं हे तारत गुंडळता नातरी पारंपरिक पद्धत. कामात नाही वेळ नाही म्हणून आता इतके दिवस राहिलेले. व्हिडिओ कोणतरी बघितला आठवड्यानंतर तर जेवायला नाही म्हणून जरा अक्कण सांगाव मध्ये नाव असलेले आणि MIDCतले HR ही कामं करतील. बघून त्यांचे कामगार काय म्हणतील करण्यासाठी आलेले. हे दोन जरा पकडतात काहीतरी. DJ ब्रावो असं जे आठवलं आता भाऊदाला नेलं जावाचं काय आम्हाला काय पहिले आठवणी काय आठवणी भाऊदा बरोबर आलेलो एक 7-8 वर्षापूर्वी. काय भाऊदान बुक्का केलेला होता. कसला बुक्का एकदम 21 ते 25 किरवी पकडून नेलेली आम्ही याच ठिकाणी. ह्या स्पॉटला आपण आतडी लावली होती त्यावेळी. हा एक आयकॉनिक स्पॉट आहे. हा जो इथं लाकडाचा एक दिसतोय भाग आयकॉनिक आहे. योगेशने चांगला व्हिडिओसाठी टोपी काढली. तुझ्यावर पाय ठेवला असता तर घुसला असता. आता पाय ठेवला असा आत घुसला. बकऱ्याचा मेंदू म्हणतात पोरं. मेंदू लावला त्या बकऱ्याला पटते बी परत दिसताना मेंदूच दिसते ती. फुल तयारी निशी आहेत बहुत दादा आलेले आहेत. स्पार्टन्स डब्यात काय डब्यात काय आतडी 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 सरकार. सगळे शांत बसल्यात. आवाज कोणा करत नाही. भाऊ पाटलांचे परिश्रम बघा या ठिकाणी. मी हळूहळू बोलतोय. खेकडी पकडण्याची ही आधुनिक पद्धत योगेश पाटील. फायनली भाऊदादाने काढला इथं. आता प्रयत्नानंतर लय चकवात येत होते. अजून 2 आहेत. भाऊ पाटील यांचं आता मिशन तेच आहे. आम्हाला सर्व बॅग आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला खायला मिळेल असता. ओके मी जरा धरतो योगेशनं आता त्यातलं नर आणि मादी पण शोधून काढलेली आहे. अमोल पाटील चावलं तर लय वाईट जावते. मोठं खेकडं आजचं टाका मोडून ठेवू नको. नेट काय कोळ्या एवढी किती आले. आमचं मोरक्या सुट्टीच नाही. ओळखलाय नर कसा ओळख काय सांगायचं. पन्नार आहे.
आता मादी गावला दाखवतो. एक मोठं खेकडं धरलेलं आहे इथं आणि सक्सेसफुली डन झालेलं आहे इथं. हो 2 आहे अजून. हा योगेश थांब, योगेश थांब, योगेश थांब. एक नंबरचं काढलेलं काम केलं आहे. आणि हे अमोल पाटील यांना दिसलेलं होतं अथक प्रयत्नातून. अमोल पाटील तुमचं योगेश पाटील तिथे काटे टाकून बसले होते आतडे, परंतु मी ते असं फिरायला आलो आणि इथून ते तिथे जात असतो आणि योगेश पाटील यांना सांगितलं आणि ते सापडला इथे. हे पण नर आहे, हा पण आणि हा पण नर आहे. आणि विक्रमी तिसरा नर आम्ही पकडले. आणि नर आम्ही बहुत काढलेले आहेत आता. आम्हाला मोका केला तरी मुक्का कुठला. आणि नांग्या काढण्याची पद्धत योगेश पाटीलकडून शिकून घ्यायची आहे योग्य पद्धतीने. कुठेही पळणार नाही याची दक्षता घ्यायची आहे इथं. एक धरणग्रस्ताची एक नावाजलेले खेळाडू हे पण काम करतात. आणि अभिजित पाटील या ठिकाणी, अभिजित पाटीलने पहिल्यांदाच आयुष्यात एक हिरवं आणि एक नराला धरलेला आहे या ठिकाणी. इथं अजून एक खेकडं पकडले आणि इथे जास्त आनंद झालेला आहे भावाला. कसं कसं भाऊ काय परत नर आहे. नराने का आतमध्ये काय ठरवली काय ते आज. हे बारका असले ना नरण, हे असं मोठातली मादी असते. त्यात योगेश पाटील त्यातला इत्तंभूत माहिती देताना इथे इथं नांग्यासकट धरू शकतो. या ठिकाणी आता जेवणाची तयारी आहे. लाखोनी प्रेक्षक आलेले आहेत तुम्ही पाहू शकता. 2 कॅमेरामनसह 3 आहेत फक्त. आणि इथं ह्या नांग्या काढलेल्या आहेत तोडून. तिकडे जर काय म्हणायचं रे पेंडेस हे खरं व्हर्जिनल आता आले. 2 झाल्यानंतर त्यांच्या नांग्या वेगळ्या करण्यात येत आहेत. कूप योगेश, शेफ योगेश आणि काय म्हणते बघा किती फास्ट हात चालतोय. एक्सपर्ट. अमोल म्हणून ते छोटं करायला पाहिजे. छोट्या अमोलचा आयकॉनिक डायलॉग मार्की यूज ते टाक मध्ये याच्या एकदम काढलेला आहे. हे बघू शकता. हे पिवळं आहे. हे मेंदू आहे. त्या कवटीत राहिला आहे तो. आणि आता हे पेंदा सोडून काढतोय योगेश. अट्टल घाण काढून टाकतोय. ठेवलंय इकडं. खोबरं किसून घेतोय आचारी. प्रेक्षक वर्ग आणि येथेचे मेंबर. सगळं आचार्याला काम लागले. चिव कसा आहे, आधी किंवा अमोल असतात तर ही चिव आली नसती इथं करायला. आता दाद्या एकटा पडतोय तिचा आणि त्याचं स्ट्रगल तिला बघवत नाही. तिला मदत करण्यासाठी चिव फक्त इथं हजर आहे. बाकी काय चुकून दाद्याचं काय कमी जास्त झालं तर चुकून दाद्याचं पाय दुखलं तर खुर्ची लावून द्यायची. दाद्याचं हात दुखलं तर मलम, दाद्याचं डोकं दुखलं असं. त्यामुळे असा विषय आहे. आणि त्याच निमित्ताने व्लॉग मध्ये पण एंट्री अपसुकच येणे आणि मी दादाची मदत करणे हे दाखवणे. आम्ही कुचकी तर आहेच हो. लागलं का मगाशी पडली ते. दादा 2 वेळा केले त्यांची. तर चटणीचा अंदाज मिळाला पाहिजे त्यांना. या नाही तिकडे बघ ना.
त्याच्यात कोण गरम मसाला टाक, सॉरी चिकन मसाला टाक. हे 10-20 हे आहे ते खोबऱ्याचं आहे मसाला आणि तिकडे काढलंय ते नांग्याचं पाणी काढलंय. आलं पेस्ट आहे. घालतोय जीव. इथं गॅस लावून भाजून घेतलेला आहे, कांदा भाजून घेतलेला आहे. पेस्ट थोडीशी चमचा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, लाल तिखट वास थोडस पाणी घालून ढवळलंय, ओला मसाला टाकलेला आहे आणि जरास त्यात पाणी घालून थोडस परत जर टाकायचं आहे. हे काहीतरी जरा काय जाऊ या हॅलो म्हणत नाही आमचं असलं की असं घाली होतं गुड्डे आणि योग्याचं काय आलं झालं. काय म्हणू मी तेवढं सांग. मेंदू टाकून घेतला येऊन बघणार. अरे हे काय, अरे हे काय हे जमाय जमाय नाही. आपण केलं की ती थोडं मीठ कमी हा अमोलला चांगल्या आठवण येतात. नांगे आणि पेंदा आणि आपले नांगे असतील ते. हा. आता वास आलाय छान. आचारी बॅकग्राऊंड आचारी इकडे आहेत. बरोबर आहे ते ना अण्णांच्या बाजूला जेवण करताना अण्णांचा ऍडवाइस येणारच येणार. आहे. आणि तुम्हाला सांगितले मी परवा 2 आचार्य झालं की काम बिघडलं म्हणून समजा. हे आता नांग्याचं पाणी जे मिक्सरला लावलेलं नांग ते गाळून घेऊन हे पाणी आता ओततोय आणि त्यानंतर आपल्या उकळी आल्यानंतर आपला होणार आहे रस्सा तयार. असा रस्सा कट आलाय खतरनाक खतम. कसं भाऊ